मी प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अनिल सुक्ते, श्रीमती मुथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली, 27 फेब्रुवारी 2026 रोजी आमच्या महाविद्यालयामध्ये वुमेन्स एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती मुथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, IQAC डिपार्टमेंट श्रीमती मुथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सेमिनारचे आयोजन केलेलं आहोत। ही सेमिनार 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार होती, पण महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद निवडणुकीचं वेळापत्रक चेंज झाल्यामुळं ही आम्ही आता शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी घेत आहोत। या कॉन्फरन्ससाठी परदेशातून आणि संपूर्ण भारतातून 450 संशोधकांनी आमच्याकडं त्यांच्या संशोधन पेपरसहित नाव नोंदणी केलेली आहे। या कॉन्फरन्सची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे आणि या कॉन्फरन्समध्ये आम्ही सर्वांना हार्ड कॉपीमध्ये जर्नल देखील देणार आहोत। महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदाच कॉन्फरन्स घडत आहे आणि आता आम्ही फक्त शुक्रवारी संशोधकांची, विद्यार्थ्यांची अतिशय आतुरतेने वाट बघत आहोत। संपूर्ण महाविद्यालय यासाठी सज्ज झालेलं आहे। धन्यवाद। नेमकी थीम काय आहे या कॉन्फरन्स? या कॉन्फरन्सची थीम आहे निसर्ग, शाश्वतता आणि मानवी भवितव्य। याच्या प्रेझेंटेशन त्याच्यावर वेगवेगळे संशोधक आपले पेपर प्रेझेंटेशन करणार आहेत। परदेशातून आणि भारतातून काही संसाधन व्यक्ती याच्यावर मार्गदर्शन देखील करणार आहेत। यासाठी कित्तूर चन्नम्मा युनिव्हर्सिटीचे कुलगुरू त्यागराजा हे उपस्थित राहणार आहेत। शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव हे देखील उपस्थित राहणार आहेत। अच्छा, याच्यासाठी सांगलीत कॉन्फरन्स सर्वांसाठी खुली आहे? कॉन्फरन्स सर्वांच्यासाठी खुली आहे। मी सौ स्मिता केळकर, वुमन्स एज्युकेशन सोसायटीची उपाध्यक्षा। आमच्या वुमन्स एज्युकेशन सोसायटी 100कडे वाटचाल करत आहे। आणखीन या वाटचालीच्या जस्ट आधीच्या टप्प्यावरती आमच्या श्रीमती मुथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय यांच्याकडे युनिव्हर्सिटीनं ही जी आंतरराष्ट्रीय परिषद दिलेली आहे, तर ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे। आणि अशा प्रकारची ही आंतरराष्ट्रीय परिषद ही प्रथमतःच आपण आयोजित करतो आहोत। इतके दिवस नॅशनल वेगवेगळ्या कॉन्फरन्स झालेल्या आहेत, पण पहिल्यांदाच ही आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे। याचा विषय सुद्धा पर्यावरणाशी निगडीत आहे। त्यामुळं आपल्या भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या, भारतातल्या किंवा भारताबाहेरच्या या ज्या पर्यावरणाच्या शाश्वततेसाठी म्हणून वेगवेगळ्या ज्या विचारमंथन इथं घडणार आहे आणि या विचारांचं आदानप्रदान होणार आहे। आणखीन बाहेरच्या देशांचा दृष्टिकोन पण यातनं आपल्याला समजणार आहे आणि आपला दृष्टिकोन आपण आपली भौगोलिक स्थिती याचा अनुसरून हे सगळं विचारमंथन आपण इथं करणार आहोत। आणि अर्थातच हा मानवी भवितव्याचा विषय असल्यामुळं खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला आता मिळतोच आहे। पण सांगलीकरांनी पण याचा जास्तीत जास्त लोकांनी भाग घ्यावा, याच्यामध्ये आणखीन लाभ घ्यावा, यासाठी आम्ही आवाहन करत आहोत। नमस्कार, मी डॉक्टर उर्मिला क्षीरसागर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक, श्रीमती मुथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली। आम्ही 27 फेब्रुवारी रोजी निसर्ग, शाश्वतता आणि मानवी भवितव्य या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलेलं आहे। जवळजवळ 357 संशोधन पेपर आम्हाला यासाठी प्राप्त झालेले आहेत आणि 450च्या वर रजिस्ट्रेशन पण आमच्याकडे यासाठी देशातून आणि परदेशातून झालेलं आहे। यासाठी कोलंबो ICBT कॅम्पसमधून इंदुरंगा डिसिल्वा हे आपल्याला या निसर्गाच्या संवर्धनाविषयी मार्गदर्शन करणार आहेत। तसंच काठमांडू विद्यापीठ नेपाळ या ठिकाणून डॉक्टर लक्ष्मी जोशी याही आपल्याला निसर्ग पर्यावरण याविषयी माहिती देणार आहेत। तसंच अबुधाबी, दुबई या ठिकाणाहून डॉक्टर दीपक पाटील सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। देशातून अनेक विद्यापीठातून महाराष्ट्राबाहेरच्या देखील अनेक लोकांनी आपल्याला संशोधन पेपर पाठवून या विषयावर
ते मार्गदर्शन करणार आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन. यामध्ये अनेक विद्यार्थी पण पेपर आपले रिसर्च सादर करणार आहेत. त्यामुळे निसर्गाच्या दृष्टिकोनातून ही सुसंगत शाश्वत विकासाच्या दृष्टीने ठोस पावलं काय उचलली पाहिजेत, धोरणात्मक दृष्टिकोन काय असला पाहिजे किंवा विद्यार्थ्यांचा याबाबतचा दृष्टिकोन काय आहे, कारण ही काळाची गरज आहे. निसर्गाचं समतोल राखणं, संवर्धन साधणं आणि भविष्यामध्ये हा निसर्ग आपल्यासाठी टिकवणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे पुढच्या पिढ्यांपर्यंत हा वारसा विचार नेणं या परिषदेच्या माध्यमातून आमचा उद्देश आहे आणि त्याकरता या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. नमस्कार, मी वुमन्स एज्युकेशन सोसायटीची सेक्रेटरी यशस्वी आपटे. आमच्या मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सेमिनार होत आहे आणि एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सेमिनार होत आहे. त्यासाठी संस्थेकडून जे जे सहकार्य अपेक्षित आहे ते करण्याचे आश्वासन मी सेक्रेटरी म्हणून देत आहे. काय सर्व लोकांना आव्हान काय राहील लाभ घ्यावा या परिषदेला यावं? सर्व प्राध्यापक लोकांनी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मी त्यांना संस्थेच्या वतीनं आवाहन करते.